त्यावेळी रितेश सर निक्कीचे ठासत होते ना, बाई दिल जला आशिक अरबाज माचो मॅन. हा, बाहेर जी लोक तुम्हाला सपोर्ट करत होती ना, त्यांनी पण स्टँड बदलला. सूरज मुळे मजा येणार आहे बघायला. तुम्ही आहे ना, तुम्ही तुमच्या इमेजला घाबरता, गुलीगत इमेजला घाबरत नाही. तुला वाटतं की तुझे डोळे घारोळे आहेत आणि त्या घारोळ्या डोळ्यांमुळे लोकांना कळला नाही तुझ्या चुका. आम्ही चष्मा घालून तुझी चुका बघतो, टेन्शन घेऊ नकोस. मंडळी, बिग बॉस जर बघत नसाल तर माझे व्हिडिओ नक्की बघत चला, कारण आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये असा मसाला टाकून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. एखाद्याबद्दल स्टँड घ्यायचा तर घ्यायचा, नाही घ्यायचा तर मग तेल लावत गेले सगळेजण. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायचं आणि मग पुढचा व्हिडिओ बघायचं. ठीक आहे, धन्यवाद. निक्कीला मनापासून मी ज्या गेल्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो ते रितेश सरांनी परफेक्टली बोललं की एक माणूस म्हणून प्रॉब्लेम आहे, माणूस म्हणून प्रॉब्लेम आहे. किंवा निक्कीला जेव्हा विचारतात रितेश सर की निक्की हु आर यू, कोण आहात तुम्ही, मी उत्तर देतो ना रितेश सर, निक्की म्हणजे मतिमंद, उद्धट, मूर्ख, बालिश बुद्धी आणि बेशिस्त मुलगी आहे. रितेश सर जेव्हा निक्कीला विचारतात की निक्की तू कोण आहेस, मी सांगतो ना, निक्की म्हणजे मतिमंद, महामूर्ख, बालिश बुद्धी, बेशिस्त मुलगी आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो की आमच्या मराठी अस्मितेला खरंच धक्का लावण्यासारखे कृत्य करू नका. माणूस म्हणून ती खरंच चुकीची होती, लास्ट व्हिडिओमध्ये देखील मी बोललोय. पण वर्षा मॅडमला मी सपोर्ट नाही करताय, पण जेव्हा निक्की किंवा आपण जन्मालाही आलो नव्हतो तेव्हा वर्षा मॅडम ग्लॅमरस होत्या. मी लास्ट वेळी पण बोललोय, तुझ्या आई बाबांचं जेव्हा लग्न ठरत असेल ना, त्या लग्नात जेव्हा लहान पोरं नाचत असतील ना, तेव्हा ते गाणं आमच्या मॅडमांचं असेल, हे लक्षात घे. हृदय वसंत फुलताना, हे गाणं कधीच माहिती आहे का, तुझा जन्म पण नसेल तेव्हा. आणि तू तिची लायकी काढते, तिची अक्कल काढते, तांगड्यावर करून झोपल्या म्हणते. ही मी लास्ट वेळीच बोललेलो आणि रितेश सरांनी तर मला खुशच केलं ऍक्च्युली. त्यांची जी ठासले म्हणून सांगून निक्कीची, आहा भाई बघून आहे ना, इथं आत्म्याला माझ्या शांती मिळाली, शांती. कोण खपून घेणार आहे, ही लिटरली म्हणते की चाटा, तिची जाऊन चाटा, ही लँग्वेज आहे. अरे मराठी बिग बॉस, आता तुम्ही ही व्हिडिओ बघताय मान्य आहे, पण मॅक्सिमम ऑडियन्स हा टीव्ही वरती बघतो. आणि टीव्ही वरती आपली आई, आपले बाबा, आपली मुलं, आपली फॅमिली आपल्या साईडला असती. त्या लहान मुलांच्या वरती त्या निक्कीचे संस्कार करायचे आहेत का? आपण टीव्ही वरती हे बघू नका, ते बघू नका, ऍडल्ट कंटेंट बघू नका किंवा चुकीचे कंटेंट बघू नका, आपण म्हणून घरातल्यांना टीव्ही बघू देत नाही लहान मुलांना, त्यांच्यावर ते संस्कार खराब होतील म्हणून. हे निक्कीला दाखवून तुम्ही हे घरात त्यांच्यावर संस्कार करणार का? आणि तू म्हणते की मराठी अस्मितेला काही मी ठेस पोचवलेली नाही आहे. कसं पोचवलेलं नाही आहे? सिंपल लॉजिक आहे. घरात लहान मुलं असतात, ते बिग बॉस बघतात, ते बघून 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 इन्फ्लुएन्स व्हायला लागतात. मग आमच्या घरातली लहान छोटी पोरगी ती तुझ्यासारखी वागावी आणि उद्या माझ्या आईला किंवा तिच्या स्वतःच्या आजीला ती अशी बोलावी. आणि मग ह्यावेळी आपली मराठी संस्कृती कुठे जाईल? तर इथं काही नाही बोलणार कोणी, इथं बोलायला हवा, इथं स्टँड घ्यायला हवा. आणि ते रितेश सरांनी देखील परफेक्टली केलंय. निक्कीची जाम ठासली आहे. सी, यालाच कर्मा म्हणतात, कर्मा. ज्यावेळी रितेश सर निक्कीचे ठासत होते ना, त्यावेळी डोळ्यातून पाणी येत होतं. ते येत होतं पण ते वरनं काय टाकत होतं कोण, काय असं कोण टाकत होतं मला नाही माहिती, पण पाणी कुठं तरी याल तर म्हणे ती रडत होती, संपूर्ण महाराष्ट्राला मी माफी मागते असं वगैरे म्हटली. मग मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे, आता कुठे गेला तुझा दिल जला आशिक अरबाज माचो मॅन, कुठे गेला आता जेव्हा रितेश सर तुझी ठासत होता तेव्हा कुठे गेलता तुझा अरबाज? अरे त्याला तर किंमत कशी मिळाली माहितीये का? आपल्या जेवणामध्ये शेवटला जे खरकट होतं ना, त्याची किंमत अरबाजला मिळाली लास्ट एपिसोडमध्ये. त्या संग कोण बोललंच नाही, त्याला कोण गृहीतच धरलं नाही. अखंड आठवडा एवढा दंगा केला, असं केला तसं केला, त्याला कोण काय, त्याच्याबद्दल कोणच काय बोललं नाही. हीच लायकी आहे आपली, लक्षात ठेवा. त्या लायकीप्रमाणे वागा कृपया करून. एवढंच काय, तर जेव्हा बेडवरती बसायला सुद्धा सीन झालता, मी व्हिडिओ स्वतः बोललोय, बिग बॉस मध्ये ते आलं नव्हतं की बेडवरती अरबाज देखील झोपला होता असा तांगड्यावर करून, त्या निक्कीच्या भाषेत. निक्कीच्या समोर बसला होता, झोपला होता, पण ते निक्कीनं नाही बघितले. पण सगळं फक्त वर्षा मॅडम मुळे झाले म्हणून किती मोठं तांडव केली, किती मोठं भांडण केली त्या दिवशी. मग त्या दिवशी पण मी बोललो होतो की तिच्या डोळ्यासमोर अरबाज झोपला होता, पण तिनं असं नाही बोललं की अरबाज देखील झोपला होता. तुझ्यामुळं, म्हणजे वर्षा मॅडमला एरिजावर आलती त्या दिवशी, आठवते का, की तुझ्यामुळं सगळं झालंय, तुझ्यामुळं आम्ही भोगतोय, असं तसं ह्याव तेव्हा. मग इथं कळते ना तुझी लायकी काय आहे ते, बिकॉज तुझ्या समोर तो अरबाज झोपला होता. आणि तेव्हा रितेश सरांनी आज तुझी जेव्हा ठासली तेव्हा तुला म्हटले की तुझ्या समोर अरबाज झोपला होता, तू अरबाजला का नाही बोलली, तू अरबाजला का पॉइंट आउट नाही केली, तू फक्त वर्षा मॅडमांनाच का बोलली की तुमच्यामुळे झालंय? तेव्हा निक्की काय बोलली, तो माझा फ्रेंड आहे आणि मी सगळ्यांसमोर त्याला नाही बोलू शकत. का बोलू शकत नाही? हा क्लिअर बोल ना, मग का बोलू शकत नाही तू सगळ्यांसमोर? आणि मग ही वर्षा मॅडम काय तुला असं काय रस्त्यात पडलेलं दिसले वय ग की तू तिला काय पण बोलणार? असं चालत नसतं. निक्की, ताई नाही, बाई. स्वतःच्या डिफेन्स मध्ये अजून एक गोष्ट निक्कीनं बोलली
की रितेश सर माझ्यासोबत कसं ह्या वर्षा मॅडम वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघितलं आहे. निक्की तुझं नशीब खूप चांगलं आहे की तुला 1% ही कल्पना नाही आहे की अख्खा महाराष्ट्र काय बघितलाय आणि अख्खा महाराष्ट्र तुझ्याबद्दल काय बोलतोय. तेव्हा तुझं नशीब चांगलं आहे. तू महाराष्ट्रावर जाऊ नकोस. महाराष्ट्रातली जनता आहे ना येडी आहे ती. तुझं नशीब चांगलं आहे की तुला नाही माहित बाहेर काय चालू आहे. या सगळ्या टॉपिकमध्ये मला एक मस्त पॉईंट वाटला म्हणजे अभिजित दत्ताचा. बिकॉज हे मला माहित होतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना अभिजित थोडंसं मराठी अस्मिता जपायचं ट्राय करत होता. आणि ज्यावेळी त्याला भरून आलं बिकॉज ऑब्व्हियसली येणार तिथं आपल्यासारखा मराठी माणूस जरी असतं ना आपल्यासारखा बरं का ज्याला भावना आहेत ज्याला फिलिंग आहेत ज्याला मोठ्या लोकांची रिस्पेक्ट करणं कळतं जे आपण लोक आहे तुम्ही आहात मी आहे आपण देखील तिथं असतो ना. ज्यावेळी ते रितेश सर सांगत होते तेव्हा हे फ्लॅशबॅक होतं ना. त्या वर्षा मॅडमला अक्षरशः ती काय काय बोलली आणि त्यावेळी आपण गप्प उभे होतो. आपण काहीच नाही करू शकलो. त्यामुळे त्या बिचाऱ्याला भरून आलं. तो रडला देखील. हा पण मला एक खात्री झाली की आता अभिजित गप्प बसत नसतो. आता अभिजित स्टँड घेणार या ग्रुपकडून घेणार. आमचा जो डीपी पॅडीचा आमचा ग्रुप आहे वर्षा मॅडमचा तो त्या ग्रुप बरोबर 100% स्टँड घेणार असं मला वाटतंय. आता बघू बिकॉज काय आहे अभिजित हा असा माणूस आहे की तो त्याचा अनुभव आहे. तो एक प्रोफेशनल सिंगर आहे. तो एक चांगला कलाकार आहे. त्याचं मन चांगलं आहे. त्याची भाषा चांगली आहे. तो बोलतो चांगला. त्यामुळे मला वाटतं की तो स्टँड घेईल. त्याचबरोबर जान्हवीवर जेव्हा विषय आला जान्हवी गुलाबी आंखों वाली वो जान्हवीवर जेव्हा विषय आला तेव्हा जान्हवीला रितेश सर म्हणतात की जान्हवी खूप मस्करी करायचा मूड आहे का. मस्करीला मराठीमध्ये एक शब्द आहे कुस्करी. रितेश सर कोल्हापुरीमध्ये देखील तिच्या मस्करीला एक शब्द आहे जमिनीवर आणणे. आणि जर कोल्हापूरच्या जनतेने आमच्या किंवा महाराष्ट्रातील जनतेने जर ठरवलं जमिनीवर आणायला वेळ नाही लागत. मी त्याच वेळी बोललो होतो की जान्हवी आहे ना ही मास्टर माइंड आहे. ही फक्त निक्कीच्या आड राहून तिला जे हवं आहे. अरे सी एक ऑडियन्स होता म्हणजे एक ग्रुप होता जो ग्रुप काही बोलला नाही जेव्हा वर्षा मॅडमांच्यावरती अन्याय होत होता. ती पातळी सोडून वर्षा मॅडमांना बोलत होती निक्की. त्यावेळी बाकीचे गप्प होते. हे एक साईडला झालं. पण एक साईडला कोपऱ्यात जरा आठवा ती जी जान्हवी आहे ना ती हसते प्रत्येक वेळी. याचा अर्थ काय होतो कळलं का तुम्हाला. सपोर्ट करते निक्कीला किंवा यांच्या मस्करीवरती हसते. वर्षा मॅडमची जी मस्करी होते ती काही बोलत नाही पण बाकीचे हसत तर नाहीत ना. हसते म्हणजे तू तिला साथ देते. तू देखील तिची आबरू काढते. त्यामुळं जान्हवीला खरंच आणि आज मजा येणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये काहीतरी बोलणार आहे जान्हवीला असं मला वाटतं. पण जान्हवी मला पण कोल्हापुरी भाषेत तुला सांगायचं होतं की जमिनीवर आणायला वेळ लागत नाही. त्यामुळं तुमचा गेम तुम्ही नीट खेळा. हे छोटा मोठारीचा एक विषय वेगळाच आहे. याला कोण किंमत देत नाही. त्यात रितेश सर बोलतायत ह्याला काय वाटायला माहितीये का की हा जो भाषण करतो छान बोलतो याचा पूर्णपणे वापर इथे बिग बॉस मध्ये होणार आहे आणि त्याला बाहेरची जनता खूप चांगलं म्हणायला लागले. दादा मी कमेंट नाही दाखवू शकत. माझ्या चॅनलमध्ये छोट्या पुढारी बद्दल काय कमेंट आलेत मी नाही दाखवू शकत. दाखवलं असतो की तुमची किती वाहवाही व्हायला लागल्या सध्या महाराष्ट्रामध्ये. रितेश सर बोलाले तर हा मध्येच हात वर करायला आहे. मी बोलू म्हटल्यावर त्याला वाटतं की एकदा दोनदा बोलायला दिलं म्हणजे याला कायमच बोलायला देणार आहेत. पण रितेश सरांनी त्याला पण त्याची जागा दाखवली. सर मी बोलू नाही आता मी बोलतो तुम्ही बोलायचं नाही माझं झाल्यानंतर बोलायचं. गप गुमान बसला. तो स्वतः बोलतो की बाबा अरे मला एक कळत नाही त्याची जवळची माणसं हृदयातली माणसं निक्की अरबाज आणि वैभव आहेत. पण त्याला एवढी बुद्धी पाहिजे एवढं तो राजकारण करतो ना. त्यानं कधी हे बघितलं की त्यांच्या मनात कोण आहे. तू त्यांना आपलं म्हणून त्यांचे वार सगळे अंगावर घ्यायला चाललायस. तुला माहिती आहे का त्यांच्या मनात कोण आहे. त्याने तुला किती किंमत देतात माहिती आहे का काही. सगळं सोडा ते वैभवच्या विषयावर येऊया. मी लास्ट टाइम पण बोललो होतो की वैभव मला सुरुवातला आल्या खरंच चांगला वाटला होता. असेलही चांगला. पण ज्यावेळी तो बायस झाला अरबाजच्या ग्रुप बरोबर किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये जेव्हा अरबाज सोबत तो साथ द्यायला लागला मग ते वर्षा मॅडमांना चिडवणं असेल त्यांच्यावरती चढणं असेल शिव्या देणं असेल बोलणं असेल किंवा माघारी काहीतरी बोलणं असेल हसणं असेल निक्कीला साथ देणं असेल ह्या गोष्टी जेव्हा करायला लागल्या तेव्हा मला देखील वाटलं होतं की हा जरासं वर याचा ट्राय करायला लागलाय ॲज अ निगेटिव्ह वे. पण त्याची निगेटिव्ह वे एवढी झाली की तो लपलाच. रितेश सर तोंडावर त्याला बोलले की बाबा तू अरबाज 2 म्हणून लोकांना दिसतोय सध्या. अरे अरबाज दादा बाहेर जी लोक तुम्हाला सपोर्ट करत होती ना त्यांनी पण स्टँड बदललाय लक्षात ठेवा. तुम्ही चांगलं वागा प्लीज चांगलं वागा. तुम्ही चांगलं वागला नाही ना तर बाहेरचे लोक पण तुम्हाला सपोर्ट करणार लोक पण सपोर्ट करायचं बंद करतील लक्षात ठेवा. त्यामुळं हे अरबाज 2 मी पण अरबाज 2 म्हणतोय. अरबाज 2 नाही तर वैभव दादा तुम्ही अरबाज 2 बनवू नका. तुम्ही तुमचं गेम खेळा. आणि एपिसोडच्या शेवटला काय झालं बघितला जेव्हा रितेश दादा सूरज बरोबर बोलतात सूरजजी तुम्ही खूप चांगलं खेळताय. भाई मजा येणार आहे. सूरज मुळे मजा येणार आहे बघायला मजा येणार आहे. कारण सूरज आहे ना आता खुलायला लागलाय.
हा डोसक्यात टेंगुळ गुलिगा तिसकी बेसकी डुसकी काय काय बोलतो तो. आणि अजून एक बेस्ट गोष्ट म्हणजे सूरजची मला ही वाटते की जेव्हा त्याला रितेश सर बोलतात किंवा पूर्ण एपिसोड होत असतो तेव्हा तो फालतूगिरी काही नाही करत किंवा चुकीचे उत्तर नाही देत. जे प्रश्न विचारले त्याचंच तो उत्तर देतो. मेन त्या पोरग्याच्या तोंडाला फिल्टर नाही आहे. निकी तुला वाटत असेल तू 100% भाई गुलिगत आहे ना, गुलिगत तो 110% आहे. त्याला फिल्टर नाही आहे. त्याला छेडू नकोस. तुम्ही आहे ना, तुम्ही तुमच्या इमेजला घाबरता, गुलिगत इमेजला घाबरत नाही. तो असं बोलेल ना, त्या तोंडाला फिल्टर अजिबात नाही आहे. तो रॉ माणूस आहे. तो असं बोलेल की तुला कुठं पळू होईल. आर्या आणि निक्कीची पण जेव्हा भांडणं झाली होती तेव्हा आर्या ओरडून सांगत होती की पहिला ती मारली, म्हणजे जान्हवीनं मारली. जान्हवी आणि आर्याशी जेव्हा भांडणं झाली होती. बट वैभव देखील जेव्हा मध्ये येऊन काय बोलतो, मारू नको, हात लावायचे नाही, हात लावायचे नाही. अरे पहिला ती मारली, पहिला तिचा हात असा असा लागतो. जरा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन. आणि पण वैभव काय करतो, बस अरबाज टू कोणाबरोबर साथ देतो, निक्कीचे साथ देतो, जान्हवीचे साथ देतो. पण आज बिग बॉसनं क्लिअर केलं की पहिला हात हा लागला होता जान्हवीचा. त्यामुळे जान्हवी तुला वाटतं की तुझे डोळे घारोळे आहेत आणि त्या घारोळ्या डोळ्यांमुळे लोकांना कळला नाही तुझ्या चुका. आम्ही चष्मा घालून तुझी चुका बघतो. टेन्शन घेऊ नकोस.